अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे भव्य तालुकास्तरीय घर जमीन हक्क परिषद संपन्न झाली। अखिल भारतीय किसान सभा अहमदनगरच्या वतीने आज सकाळी 11 वाजता बहुउद्देशीय मंगल कार्यालय समशेरपूर येथे भव्य तालुकास्तरीय घर जमीन हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। DYFIचे जिल्हाध्यक्ष तसेच समशेरपूर गावचे लोकनियुक्त सरपंच कॉम्रेड एकनाथ भाऊ मेंगाळ यांचे नियोजनातून आयोजित या परिषदेचे अध्यक्ष कॉम्रेड भाऊराव उघडे हे होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक किसान सभेचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी व्यासपीठावर अगस्तीचे संचालक सचिन दराडे, ज्येष्ठ नेते पोपट दराडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी, लहानू भरितकर, खंडू मेंगाळ, दिलीप पथवे, मथाजी चौधरी, अरुण बेनके, शंकर चोखंडे, मारुती मंडलिक आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी केलं। पोपट दराडे, सचिन दराडे, सदाशिव साबळे, तुळशीराम कातोरे, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, शंकर चोखंडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सदाशिव साबळे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले। या घर जमीन हक्क परिषदेसाठी मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती। आपण ही हक्क परिषद कशासाठी घेत आहोत त्याबद्दल प्रास्ताविकाबद्दल मी थोडंसं सांगेन। काँग्रेस सदाशिव साबळे यांनी ज्या बंडखोरी आपल्या हातामध्ये दिले त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यातील सर्वांना दिले, परंतु त्याआधी आपण इथे परिषद कशासाठी घेणं गरजेचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे। जवळजवळ 350 लोकांच्या कुटुंब आपले अतिक्रमणामध्ये राहतात। त्याची मागणी आपण येथे लोकांचा पायी मोर्चा काढून घराची तळाची जमीन आमच्या नावावर झाली पाहिजे। ज्याने घर बांधलेलं आहे त्याच्या नावावर तो उतारा झाला पाहिजे आणि सिटी सर्वेला त्याचं नाव आलं पाहिजे, सिटी सर्वेला। या मागणीसाठी आपण आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाला। त्यानंतर वर्षभरानंतर आपण पुन्हा अकोले तहसीलवर 3 दिवस बैठा सत्याग्रह पुकारला। सरकार कुठल्याही पद्धतीने आपले कागदपत्र दूर घाट पडले होते, त्या दूर घाट पडलेल्या फायली पुढे सरकवण्यासाठी आपण 1829 असा बैठा सत्याग्रह अकोले तहसीलवर घेतला। आज दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या लढ्याच्या लढ्यामध्ये या निलंबन शासनाच्या फायली गाव पातळीवर पाठवल्या, मंडलाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर पाठवल्या आणि त्यांचा पंचनामा करायला लावला की जर तुम्ही लोकांच्या घरी आणि खरंच लोक सरकारच्या जागेमध्ये राहत आहेत का त्याचा तपास करा। त्याचा पंचनामा चालू झाला।
की ते पंचनामे एका जागेवर बसून न होता सदोष पद्धतीने पंचनामे झाले पाहिजे. प्रशासनाने माणसं नेमून लोकांची जागाही मोजली पाहिजे. तसं काही होताना आपल्याला दिसलं नाही. जागेवर बसून हे पंचनामे झालेले. याला विरोध आपल्याला करायचा आहे. आज ग्रामपंचायतीमध्ये आपण आपली मागणी एकच असणार आहे की प्रत्यक्ष मोजणी झाली पाहिजे. ज्यांची घरं नावावर आहेत त्यांची सुद्धा मोजणी झाली पाहिजे आणि ज्यांची घरं नावावर नाही आहे त्यांची सुद्धा मोजणी झाली पाहिजे. आपण ही मागणी का करतो? शासनाने जाहीर काढलेलं आहे की 2011च्या आधीची जे घरं बांधलेली आहेत ती जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे. असा ज्या शासकीय जाहीर असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे कार्यक्रम राबवताना शासन दिसत नाहीये. शासनाच्या गाड्या मिळत आहेत. शासन काय काम करतंय हे दाखवण्यासाठी गाड्या मिळत आहेत. परंतु प्रत्यक्ष लढाई धर्मावर न होता मूल्यावर आधारित लढाई झाली पाहिजे. म्हणून आपण मूल्यावर आधारित हे राजकारण आणि ही लढाई पुढे नेत आहोत. आपली मागणी एकच असली पाहिजे की आज रोजी जेवढे ताब्यामध्ये जागे आहे ती प्रशासनाने मोजणीचे केली पाहिजे. आणि मोजणी विभागाला सचिव सभेला जे भूमी अभिलेखाचा मोजणी विभाग असतो त्यांना पत्र व्यवहार केला पाहिजे की संसदमध्ये पूर्वमध्ये नवे तालुक्यामध्ये 1000 लोकांनी अतिक्रमणामध्ये प्रकरण केलेले आहेत त्यांची जागा जाऊन मोजा. जोपर्यंत जागा मोजली जात नाही तोपर्यंत आपण हा लढा असाच लढत राहणार आहोत. नेटाने लढत राहणार आहोत. कोणी किती नावं ठेवू द्या, कोणी येणं बनू द्या, कोणी पागल बनू द्या, परंतु या देशामध्ये स्वतंत्र ज्यांनी मिळवलं असेल त्या लोकांना येडच बनलेलं आहे. येड्याच्या हातून क्रांती होते. तरुणांना येडच बनलं जातं. म्हणून आपण आज या हक्क परिषद घेतो. आपल्याला सर्वांना कळालंच असेल की कुठे अर्ज भरायचा असेल, कुठे कागद पुढे करायचा असेल तर आपण प्रचंड संख्येने उपस्थित असतो. परंतु हक्क परिषद तिथे आपण काही वाटणार नाहीये. आपले हक्क काय आहेत ते लोकांना आपण समजून सांगणार आहोत. म्हणून आज तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मी सरपंच